आपलं स्वागत। प्रत्येक एपिसोडमध्ये आपण बघतो की आपले नेते जनतेसाठी काय करतायत ते। या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत शंकर भाऊंच्या वॉर्डात काय चाललंय। आपल्या वॉर्डाचे लाडके अध्यक्ष शंकर भाऊ पवार संतोष दादांना श्रद्धांजली देण्यासाठी थोड्याच वेळात येत आहेत। काय किती वेळ झाला, कधी येणार? नाही ही यायला लागले, ते यायला लागले। शंकर भाऊ मुळे आम्हाला लय चांगलं रोड मिळालं। देव माणूस आहे शंकर भाऊ। कॅमेरा आपण शंकर भाऊ आपले नेते आहेत, पण आम्ही गणेश भाऊचे लय खास आहेत। आमच्या गावात शंकर भाऊ आल्यापासून आम्हाला कोण बी छेडत नाही। शंकर भाऊंचे कार्यकर्ते सोडून मित्रांनो आणि रहिवाशांनो, आपले लाडके माजी अध्यक्ष संतोष दादा वंजारी हे आपल्यात राहिले नाही। संतोष दादांनी आपल्या एरियासाठी खूप सारी कामं केली। त्यांची इच्छा होती आपल्या एरियासाठी काहीतरी करून दाखवण्याची, आणि हो, ते करत पण होते। त्यांचे स्वप्न अपुरे राहिले, पण त्यांचाच आशीर्वाद घेऊन मी तुमच्या समोर त्यांचं स्वप्न पूर्ण करायला आलोय। मला खात्री आहे तेवढंच प्रेम तुम्ही मला द्याल। टाळ्या टाळ्या। नमस्ते भाई। हे बघा भाई, काही काळजी करू नका, तुम्हाला सगळी मदत मिळेल। म्हणलं जे जे लागतंय ना सगळं द्या, काही कमी पडून नका देऊ काय। आणि एक काम करा, आता जे मेलेत ना त्यांचे पोस्टर बाद झाले, आता अख्ख्या एरियामध्ये आमचे बॅनर लावा। यावेळेस नगरसेवक व्हायचंय म्हणजे व्हायचंय। पहिला यांचा आवाज बंद करा, वाटते ते करा, काय मोजायचे ते मोजा, पण आवाज आपला आला पाहिजे। भाई नमस्ते। नमस्कार भाई।
विचारायचं विचारा. काय आहे, शंकर भाऊंना दुपारी येळ नव्हती. हा, ते वार्डाचं लई काम होतं आम्हाला. विचारा. हा, पण जाऊ द्या. शंकर भाऊ, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत तुम्ही जिंकाल? ह्या वेळेस मी नक्की निवडून येणार. हा, लोकांसाठी केलेले काम हे दिसतातच. आणि कामाच्या जोरावर मी निवडून येणार. आणि या कामात तुम्हाला यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची खूपच मदत होत असेल नाही का? अहो म्हणजे काय, कार्यकर्ते शंकर भाऊंची ताकद आहे. आणि त्याच्यामध्ये गाण्या म्हटलं तर काय रे गाण्या. खरंय शंकर भाऊ, खरंय. आपल्या वार्डाचे लाडके नगरसेवक हे बघा, शंकर भाऊ पवार यांना मी विनंती करतो की आपल्या वार्डाचे नवे अध्यक्ष गणेश दादा कावळे यांचा त्यांनी सत्कार करावा. या. नमस्कार, मी गणेश कावळे. आपल्या समोर भाषण द्यायला आलेलो नाही, तर मला तुमच्यातलाच एक सेवक व्हायचंय. तर एकच विचारायचं होतं, तुम्ही मला साथ द्याल काय? हा, टाळ्या. विचारा तुम्हाला काय विचारायचंय. विचारा तुम्हाला काय विचारायचंय. शंकर भाऊ, तुम्ही लोकांसाठी इतकं काम करता, अगदी दिवस रात्र एक करता. तुम्हाला या कामाचा लोड नाही का येत? अहो लोकांसाठी काम करणे हे काय लोड नाही, हे तर माझंच काम आहे. आणि पुण्याईचं लोड कसलं येणार हो. तुम्हाला खरं सांगतो, पॉलिटिक्स मध्ये मी स्वतःसाठी आलो होतो. पण मला आता असं वाटतं की जोपर्यंत लोकांची स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मला तर काही झोपच येणार नाही. बरं का शंकर भाऊ, वा. काय रे बाप्या, काय झालं? अरे शंकर भाऊ, काय विचारतायत, उत्तर दे की. अरे बोलशील का, कोण काय खपलं का काय? तुमचा बाप हा, अटॅक आला त्यांना. लई वंगळ झालं नाही रान्ना. हो ना, पण तरी बी शंकर भाऊ किती काम करतात आपल्यासाठी. म्हणून तर शंकर भाऊसनी विजय केलंच पाहिजे. अरे हा भाऊ. अरे माझ्या बापाचे पोस्टर अख्ख्या एरियामध्ये लावून झाले का रे? मग काय भाऊ, या अख्ख्या एरियामध्ये बाबांचे पोस्टर लावून झालेले आहेत. या बाबांच्या पोस्टरमुळे या अख्ख्या एरियातली सहानुभूती आता आपल्या बरोबर आहे. यावेळेस भाऊ आपण निवडणूक 100% जिंकणार. म्हणजे मी नगरसेवक होणार? नक्की भाऊ. हो. बरं तू थांब, हो. मी एक फोन करतो. होय. हा, जाऊ नकोस. होय भाऊ. आता नवीन वार्ड अध्यक्ष कोण होणार? ए, कुठे काय बोलावं कळतं का तुला? मी आहे की. हा, नमस्कार, मी गणेश कावळे. शंकर भाऊंना आदरापूर्वक श्रद्धांजली वाहून शंकर भाऊंचा अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला मी आलोय. आणि मला माहिती आहे यासाठी